अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, अधिक महिना सुरू झाला की अनेक घरांमध्ये एक वेगळीच भक्तिमय ऊर्जा निर्माण होते. कोणी गुरुचरित्र पारायण करतं, कोणी श्रीमद भागवत वाचतं, कोणी सत्यनारायण सेवा करतं, तर कोणी विष्णू सहस्त्रनाम जपतं. कारण हा महिना साधा महिना नाही, हा आहे पुरुषोत्तम मास. भगवान श्रीहरी विष्णूंनी स्वीकारलेला अत्यंत पुण्यदायी आणि सेवा केल्यावर अनेक पटीने फळ देणारा हा महिना असतो. पण स्वामी भक्तांनो, या अधिक महिन्यात आपण भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतो, माता लक्ष्मीची उपासना करतो, गुरूंना स्मरतो, पण आपल्या कुलदेवतेची सेवा करायची नाही का? ज्या देवीने आपल्या कुळाचं रक्षण केलं, संकटातून बाहेर काढलं आणि पिढ्यानपिढ्या कृपा ठेवली, त्या कुलदेवीचा या अधिक महिन्यात कोणती सेवा करावी, मंगळवारी कोणते उपाय करावेत, दुर्गा सप्तशती पारायण कसं करावं आणि कोणता मंत्र रोज म्हणावा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे सगळं अत्यंत सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. स्वामी भक्तांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या श्री स्वामी समर्थ युट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत. अधिक महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक जण जसं जमेल तशी सेवा करत आहे. कोणी संक्षिप्त श्रीमद भागवत वाचत आहे, कोणी गुरुचरित्र पारायण करत आहे, कोणी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं वाचन करत आहे, तर कोणी सत्यनारायण सेवेला सुरुवात केली आहे. स्वामी भक्तांनो, हा संपूर्ण अधिक मास पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो, कारण भगवान श्रीहरी विष्णूंनी या महिन्याला स्वीकारलेला आहे. म्हणून या महिन्यात विष्णू उपासना, नामस्मरण, दान, पारायण, सेवा यांना विशेष महत्व दिलं जातं. कुलदेवीची सेवा का महत्वाची? स्वामी भक्तांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कुलदेवीचं स्थान हे अत्यंत महत्वाचं असतं, कारण कुलदेवी म्हणजे आपल्या कुळाचं रक्षण करणारी शक्ती, संकटात आधार देणारी माता आणि आपल्या पिढ्यांवर कृपा ठेवणारी देवी. म्हणून या अधिक महिन्यात भगवान विष्णूंसोबतच आपल्या कुलदेवीची सेवा करणं देखील अत्यंत आवश्यक मानलं जातं. अधिक महिन्यात कुलदेवीची कोणती सेवा करावी? स्वामी भक्तांनो, या संपूर्ण महिन्यात दुर्गा सप्तशती या ग्रंथाचं विशेष महत्व आहे. तुमची कुलदेवी कोणतीही असो तरी श्रद्धेने दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. गर्भवती महिलांनी सेवा करावी का? अनेक महिला विचारतात, ताई मी प्रेग्नेंट आहे, मी सेवा करू शकते का? स्वामी भक्तांनो, नक्की करू शकता. उलट गर्भावस्थेमध्ये मंत्र, स्तोत्र, नामस्मरण यांचे संस्कार गर्भावर होत जातात. म्हणून शक्य तितकी सकारात्मक आणि सात्विक सेवा या काळात करावी. कुलदेवीला जाऊ शकतो का? अनेक जण विचारतात, अधिक महिन्यात कुलदेवीला जाऊ शकतो का? हो, नक्की जाऊ शकतो. देवीचं दर्शन, सवाष्णी भोजन, अन्नदान, ओटी भरणं हे सर्व श्रद्धेने करू शकता, कारण देवाचं कार्य करण्यासाठी बंधन नसतं. 4 मंगळवाराचं व्रत. स्वामी भक्तांनो, या अधिक महिन्यात साधारण 4 मंगळवार येतात आणि हे 4 मंगळवार कुलदेवी उपासनेसाठी अत्यंत महत्वाचे मानले जातात. या दिवशी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण केल्यास त्याचं विशेष पुण्य लाभतं असं मानलं जातं. दुर्गा सप्तशती पारायण कसं करावं? स्वामी भक्तांनो, दुर्गा सप्तशतीचं पारायण करताना देवी कवच, अर्गला स्तोत्र, किलक स्तोत्र आणि संपूर्ण अध्याय असं पूर्ण वाचन केलं जातं आणि शेवटी क्षमापणा स्तोत्राने समाप्ती केली जाते. हे एक पूर्ण पाठ मानलं जातं. किती पाठ करावेत यानुसार तुमच्या वेळेनुसार 1 पाठ, 5 पाठ, 7 पाठ, 9 पाठ, 14 पाठ असे संकल्प करू शकता. पण स्वामी भक्तांनो, एक गोष्ट महत्वाची, काहीच न करण्यापेक्षा थोडी सेवा करणं देखील खूप महत्वाचं असतं. कारण आजच्या काळात सांसारिक जबाबदाऱ्या, मानसिक ताण, आर्थिक अडचणी, शरीराचा थकवा या सगळ्यातून विशेष वेळ काढून केलेली सेवा परमेश्वराला खूप प्रिय असते. यथाकालीन शब्द का वापरू नये? जर तुम्ही संकल्प करत असाल तर यथाकालीन हा शब्द वापरू नका, कारण मध्ये मासिक धर्म किंवा काही अडचण आली तर सेवा थांबू शकते. म्हणून या अधिक महिन्यात मी अमुक पारायण पूर्ण करीन असा एक संकल्प करा. सिद्धकुंजिका स्तोत्राचं महत्व.
स्वामी भक्तांनो, दुर्गा सप्तशती सोबत सिद्धकुंजिका स्तोत्र हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. म्हणून दररोज श्रद्धेने सिद्धकुंजिका स्तोत्र म्हणू शकता. हे स्तोत्र कुलदेवीची कृपा मिळवण्यासाठी अत्यंत शुभ मानलं जातं. कुलदेवीचा मंत्र माहिती नसेल तर अनेक जणांना आपल्या कुलदेवीचा विशिष्ट मंत्र माहित नसतो. अशा वेळी तुम्ही हा मंत्र जपू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. स्वामी भक्तांनो, या मंत्रामध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तीनही शक्तींचा समावेश केलेला आहे. सेवा कधी करावी? स्वामी भक्तांनो, एक महत्वाची गोष्ट, सेवा म्हणजे तासनतास बसूनच सेवा करावी असं नाही. तुम्हाला जसं जमेल तसं, सकाळी थोडी, दुपारी थोडी, संध्याकाळी थोडी. परमेश्वराला तुमची वेळ नाही तर भाव महत्वाचा असतो. सेवा करताना काय अनुभूती येते? स्वामी भक्तांनो, जेव्हा आपण सातत्याने सेवा करतो तेव्हा मन शांत होतं, सकारात्मकता वाढते, विचार बदलायला लागतात आणि यातून एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. अनेक वेळा सेवेमध्ये अशी गोडी निर्माण होते की उठावसं देखील वाटत नाही. अधिक महिना मागण्यासाठी नाही, तर स्वामी भक्तांनो, हा महिना फक्त मला हे द्या, ते द्या असं म्हणण्यासाठी नाही, तर हा महिना आहे भक्तीचा, नामस्मरणाचा, सेवा करण्याचा आणि आध्यात्मिक शांती मिळवण्याचा. कारण परमेश्वर योग्य वेळी योग्य ते नक्कीच देतात. सेवा म्हणजे आध्यात्मिक बँक बॅलन्स. तुम्ही आज जी सेवा करत आहात ना, ती कधीच वाया जात नाही. हा सगळा एक प्रकारचा आध्यात्मिक संचय असतो आणि योग्य वेळी हीच सेवा आपल्याला संकटातून बाहेर काढते. स्वामी भक्तांनो, या अधिक महिन्यात जसं जमेल तसं भगवान विष्णूंची सेवा करा, कुलदेवीचं स्मरण करा, दुर्गा सप्तशती वाचा, नामस्मरण घ्या. कारण परमेश्वराला परिपूर्णता नको असते, त्यांना तुमची श्रद्धा हवी असते. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. भिवू नको, स्वामी सदैव पाठीशी आहेत.